रोहन आणि समीरची मैत्री लहानपणापासूनची होती. शाळेपासून कॉलेजपर्यंत दोघे कायम एकत्र असायचे. एकमेकांच्या घरात त्यांचा अगदी घरच्यासारखा वावर होता. समीरच्या घरी रोहनचं नेहमी येणजाण असायचं. त्या घरात समीरची धाकटी बहीण सायली शांत स्वभावाची आणि अभ्यासू मुलगी होती. सुरुवातीला रोहनसाठी ती फक्त मित्राची बहीण होती. दोघांचं बोलणं फारसं व्हायचं नाही. पण काळ जसजसा पुढे गेला तसं नजरा थांबू लागल्या, हसू ओळखीचं वाटू लागलं आणि साध्या गप्पांमध्येही एक वेगळी ऊब जाणवू लागली. सायलीला चित्रकला आणि पुस्तकांची आवड होती. एकदा रोहन समीरची वाट पाहत हॉलमध्ये बसला असताना त्याने सायलीचं एक चित्र पाहिलं. त्याने मनापासून तिचं कौतुक केलं. त्या एका कौतुकातून दोघांचं पहिल्यांदा मनमोकळं बोलणं सुरू झालं. त्यानंतर जेव्हा जेव्हा रोहन घरी यायचा तेव्हा काही मिनिटांच्या गप्पा नकळत वाढत गेल्या. कधी पुस्तकांवर चर्चा व्हायची, कधी आयुष्याच्या स्वप्नांवर, तर कधी फक्त एकमेकांना हसवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जायच्या. काही महिन्यांनी दोघांना जाणवलं की हे नातं साध्या ओळखीपलीकडे जात आहे. पण त्यांना दोघांनाही समीरची मैत्री खूप महत्त्वाची होती. म्हणून त्यांनी आपल्या भावना मनातच ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र भावना लपवल्या तरी नजरा खोट बोलत नव्हत्या. समीर समोर ते अगदी नेहमीसारखे वागत, पण एकमेकांसमोर आले की वेळ जणू थांबून जायची. एके दिवशी सायलीने रोहनला तिच्या आवडत्या पुस्तकात एक छोटीशी चिठ्ठी ठेवून दिली. त्यावर लिहिलं होतं, काही नाती शब्दांनी नाही तर शांततेने समजतात. रोहनने ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचली. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. त्याने उत्तरात फक्त एवढंच लिहिलं, काही भावना व्यक्त केल्याच सुंदर राहतात. त्या दिवसापासून त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. ते एकमेकांचा आदर करत होते. कोणतीही सीमा ओलांडणारी कृती नव्हती, फक्त विश्वास, काळजी आणि एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याची इच्छा होती. सायलीच्या प्रत्येक यशावर रोहन मनापासून आनंदी व्हायचा. रोहनच्या प्रत्येक संघर्षात सायली त्याला धीर द्यायची. एक संध्याकाळी पाऊस सुरू होता. समीर बाहेर गेला होता. रोहन निघायला लागला तेव्हा सायलीने त्याला छत्री दिली. रोहन हसत म्हणाला, तू काय करशील? सायली म्हणाली, मला पावसात भिजायला आवडतं. दोघेही हसले. त्या क्षणात कोणताही मोठा संवाद नव्हता, पण तो क्षण दोघांच्या आठवणीत कायमचा कोरला गेला. हळूहळू दोघांना जाणवलं की हे नातं लपवून ठेवणं योग्य नाही. सर्वात आधी समीरला सत्य सांगावं असा त्यांनी निर्णय घेतला. कारण मैत्रीचा पाया विश्वासावर उभा असतो. योग्य वेळ पाहून रोहनने समीरशी शांतपणे बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला समीरला धक्का बसला. त्याला रागही आला. त्याने काही दिवस रोहनशी बोलणंच बंद केलं. रोहनने त्याच्यावर कोणताही दबाव आणला नाही. त्याने फक्त एवढंच सांगितलं, तुझी मैत्री माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच मी तुला खोट बोललो नाही. काही दिवसांनी समीरने आपल्या बहिणीशीही बोललं. सायलीने स्पष्ट सांगितलं की हे नातं कोणत्याही आकर्षणावर नाही, तर परस्पर आदर आणि विश्वासावर उभं आहे. समीर शांत झाला. त्याला समजलं की दोघांनीही त्याच्याशी प्रामाणिक राहणं निवडलं आहे. काळ पुढे सरकत गेला. समीरने हळूहळू दोघांना समजून घेतलं. त्याने एक अट ठेवली. तुमच्या नात्यात नेहमी आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे. दोघांनीही ती अट हस्त स्वीकारली. काही वर्षांनी रोहनने सायलीच्या आईवडिलांकडे अधिकृतपणे तिचा परस्परांचा आदर आणि प्रामाणिकपणा पाहून होकार दिला. त्या दिवशी समीरने रोहनला मिठी मारली आणि हसत म्हणाला, आजपासून तू फक्त माझा मित्र नाहीस, माझा मेहुणाही आहेस. लग्नाच्या दिवशी सायलीने रोहनकडे पाहून हळूच विचारलं, आठवतंय का त्या पुस्तकातली चिठ्ठी? रोहन हसला आणि म्हणाला, हो. आणि आज त्या शांततेला सुंदर उत्तर मिळालं. दोघांनीही आयुष्यभर एकमेकांचा आदर,
विश्वास आणि साथ जपण्याचं वचन दिलं. त्यांची कथा शिकवून गेली की खरी प्रेमकथा ही लपवाछपवीत नव्हे, तर प्रामाणिकपणा, संयम आणि योग्य मार्गाने नातं जपण्यात असते. लग्नाची बोलणी सुरू झाल्यानंतर रोहन आणि सायलीचं नातं आणखी मजबूत झालं. दोघांनाही आता कोणापासून काही लपवायचं नव्हतं. समीरचा विश्वास परत मिळाल्यामुळे रोहनच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं होतं. एका संध्याकाळी सायलीने रोहनला फोन केला. तिचा आवाज थोडा चिंताग्रस्त होता. रोहन, बाबा म्हणतायत की माझ्यासाठी दुसरं स्थळ आलं आहे. हे ऐकताच रोहन काही क्षण शांत राहिला. त्याला भीती वाटू लागली की इतक्या संघर्षानंतरही ते दोघे वेगळे तर होणार नाहीत ना. पण त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, घाबरू नकोस. आपण कोणाचाही अपमान करता सगळ्यांशी प्रामाणिकपणे बोलू. दुसऱ्याच दिवशी रोहन आपल्या आईवडिलांसोबत सायलीच्या घरी गेला. वातावरणात थोडा तणाव होता. सायलीचे वडील शांतपणे म्हणाले, तुमच्या दोघांमध्ये आदर आणि विश्वास दिसतो. आमच्यासाठी मुलीचा आनंद महत्त्वाचा आहे. हे ऐकताच सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. समीरनेही हस्त रोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, माझ्या मित्रावर मला पुन्हा एकदा अभिमान वाटतो. काही महिन्यांनी दोघांचा साखरपुडा मोठ्या आनंदात झाला. ज्या घरात कधी काळी फक्त मित्र म्हणून रोहन यायचा, त्याच घरात आता त्याचं स्वागत होणाऱ्या जाव्यासारखं होत होतं. साखरपुड्यानंतरही रोहन आणि सायलीने एकमेकांना एकच वचन दिलं, प्रेम कितीही असलं तरी विश्वास आणि आदर कधीच कमी होऊ देणार नाही. लग्नाच्या दिवशी सायली नवरीच्या वेशात मंडपात आली तेव्हा रोहन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला पहिल्यांदा भेटलेली ती शांत, लाजरी मुलगी आठवली. आज तीच त्याच्या आयुष्याची जोडीदार बनणार होती. मंगलाष्टक सुरू झाले. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला. टाळ्यांचा कडकडाट झाला. समीरने हस्त म्हटलं, आज माझा सर्वात चांगला मित्र माझा मेहुणा झाला. रोहनने सायलीचा हात हातात घेतला आणि मनात म्हणाला, प्रेम मिळवणं मोठी गोष्ट नाही. ते विश्वासाने आणि सन्मानाने जपणं हीच खरी जिंक आहे. आणि अशा प्रकारे एका साध्या मैत्रीतून सुरू झालेली भावना, संयम, प्रामाणिकपणा आणि कुटुंबाच्या संमतीमुळे एका सुंदर वैवाहिक नात्यात बदलली.